अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा नगरपालिकेचे माजी नगरसेवक सुनील वाळके यांच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल झालाय। माजी नगरसेवक सुनील वाळके विरोधात एका विवाहित महिलेनं अत्याचाराची फिर्याद श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे। मागील 9 वर्षांपासून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार होत असल्याचा आरोप पीडित महिलेने केलाय। पीडितेच्या फिर्यादीनुसार तिचा पती 2016 पासून वाळके यांच्या संपर्कात असून त्याच काळात वाळके यांनी पीडितेचा विश्वास संपादित केला। फेसबुकवरील संवादातून त्यांनी "मी पत्नीला घटस्फोट देणार आहे, तू माझ्यासोबत राहा" असं सांगून भावनिक आणि सामाजिक आमिष दाखवला। त्यानंतर सगळं आपल्या पतीला सांगेन अशी धमकी देऊन एका हॉटेलवर नेऊन 2016 साली पहिल्यांदा अत्याचार केला असं फिर्यादीनं नमूद केलंय। यानंतरही वाळके यानं बेलवंडी फाटा परिसरातून तिला बोलावून घेत संभाजीनगर रस्त्यावरील हॉटेलमध्ये नेऊन अनेक वेळा अत्याचार केल्याचं फिर्यादीत म्हटलंय। तर त्यानंतर देखील काही वर्ष पीडितेचा पती शेतात गेला असताना वाळके तिच्या घरी येऊन जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवत असल्याचं नमूद करण्यात आलंय। पीडितेच्या म्हणण्यानुसार तिने ही माहिती वाळके याच्या पत्नीला सांगितली असता तिला उलट धमक्या देण्यात आल्या। 19 ऑक्टोबर 2025 रोजी घटस्थापनेच्या दिवशीही वाळके यानं घरी येऊन पुन्हा अत्याचार केल्याचं फिर्यादीत नमूद आहे। तर पीडित महिलेच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा नगरपालिकेचे माजी नगरसेवक सुनील वाळके याच्या विरोधात अत्याचाराची फिर्याद दाखल करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, श्रीगोंदा, अहिल्यानगर।